तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावा. कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही. इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम. तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेन हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये. आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहेत, यांना भारतासाठी ऍस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं. डोंट डिसमिस देम. नाही, असं आमचं जे आहे ते परीक्षांवर आहे. परीक्षा कशा बेटर होऊ शकतात आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येतील तर त्याला कसं काय बेटर तरीकेने हँडल करू शकतो त्याच्यावर असणार आहे. नक्की सहभागी होऊ का नाही, पण जसं की आम्ही म्हणलं आम्हाला 15 दिवस झालेले, आम्ही एक मुद्दा धरलेला आहे. आधी आम्हाला त्या मुद्द्याचं सोल्युशन काढावं लागेल. जर आम्ही ते नाही देऊ शकलो तर आमची क्रेडिबिलिटी कशी बिल्ड होणार? फर्स्ट वी हॅव टू डिलिव्हर आणि ते आम्ही नक्की करू. इतर वेळेचे विद्यापीठातले प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे खूप मोठे आहेत, त्याही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढताय, त्यांच्या विद्यापीठासोबत असलेल्या प्रश्नासंदर्भात आजच्या आंदोलनात काही भूमिका तुम्ही 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंग मध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे. तर हा कसा काय पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल? जसं मी काल म्हणलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला, आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. नाही, असं नाहीये, दखल घ्यावंच लागणार कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.